मारतोय ना, असे प्रश्न वगैरे विचारावे वाटतच नाहीयेत, पण तरी एक उत्सुकता म्हणून प्रश्न विचारते की आता जो आपण जसा सुरुवातीला उल्लेख झाला की जो बॉलिवूड मधल्या म्हणा किंवा हिंदी चित्रपटांमधला संगीताचा सुवर्ण काळ होता, ते जे संगीतकार होते त्यांच्याबद्दल तुम्ही अभ्यास केलाय, पण थोडे नंतरचे अशाही संगीतकारांचं किंवा गीतकारांबद्दल असं वाटलं का तुम्हाला की अरे ह्यांचाही आपण अभ्यास केला पाहिजे किंवा वेगळा विचार केला पाहिजे, असं काही आहे का? म्हणजे मला एका संगीतकाराचं नाव इथे घ्यायचं आणि एका गाण्याचा आवर्जून उल्लेख करायचा आहे, तो म्हणजे अनु मलिक. त्याचं एक गाणं म्हणजे बाकीच्या त्याच्या अनेक गाण्यांपासून हटके आहे आणि ते तरुण पिढीला खूप आवडलं, ते म्हणजे मोह मोह के धागे. ते मात्र एक प्रवाहाच्या वेगळं होतं, पण तिथे पुन्हा त्यांनी अतिशय काळजीपूर्वक आणि सुंदर वापर केला शास्त्रीय संगीताचा. ते गाणं आहे पुरिया धनाश्रीवर. आता गंमत बघा की मग तोच विचार की रागाचा नुसतं रागाचं ज्ञान असून तुम्हाला चालत नाही, त्याचे शब्द बघा काय आहेत ते. मुळात तो सिनेमा आठवा, त्यातली त्या दोघांची अजिबातच आपल्याला वाटत नाही की यांचं कधी परमेश्वर कृपेने कधी यांचं जमेल, कारण ते लग्न आता मोडतंय का मग मोडतंय, कारण ते इतका विरोध आहे त्यांच्यात. हे लक्षात आलं तुमच्या जो काय दम लगा के हैशा, त्यातलं कॅरेक्टर आणि त्या गाण्याचा फार मोठा संबंध आहे असं माझ्या लक्षात आलं. हे नंतर लक्षात आलं, म्हणजे आता हे PhD केली तेव्हा तर हे काही नव्हतंच, हे अलीकडे माझ्या लक्षात आलं की ये मोह मोह के धागे गाण्यात जो राग आहे तो निवडण्यापासून विचार दिसतो. आणि तो का पुरिया धनाश्रीच का, ते केवळ रात्रीचं शूट केलंय म्हणून नाही. त्यात एक शब्द येतो, तू दिनसा है मैं रात. इतका फरक आहे तुझ्या माझ्यात. तू दिनसा है मैं रात, आना दोनों मिल जाए शामों की तरह. म्हणजे काय, तुझ्यात आणि माझ्यात इतका प्रचंड फरक आहे की जणू दिवस रात्रच. पण या दोघांनाही एकत्र आणणारा एक आहे ना प्रहर, संध्याकाळ आहे ना. मग ती संध्याकाळच आपण त्याच्याकडेच लक्ष ठेवूया. मिल जाए शामों की तरह होऊ शकतं काहीतरी, इतकं तोडण्याचं कारण नाही. आणि त्यावरच तो जो सिनेमा आहे की अशाही दोन व्यक्तींचं जुळू शकतं फायनली आणि ते राहू शकतात. तू दिनसा है मैं रात, आना दोनों मिल जाए शामों की तरह. हा शाम म्हणजेच संधी प्रकाश राग, संधी म्हणजेच संधी, दोन प्रहरांना जोडणारा तो संधी, मग तो संधी प्रकाश राग आहे म्हणून तो निवडलाय. आणि मग तो इतका आपल्याला कन्व्हिन्सिंग ज्याला म्हणतो, पटतं आपल्याला ते सगळं आणि ते गाणं भेटतं. आपण मगाशी RD बर्मनांच्याबद्दल बोललो. आता काही वेळेला ना, आणि खास करून RD बर्मनांची जी म्हणजे पंचमदांची जी गाणी आहेत, तर त्याच्यामध्ये ना काही असे म्हणजे त्याच्यात शब्दांचा संबंध नाही आहे, पण त्यांच्या म्हणजे त्या गाण्यामध्ये असे काही, जसं की आता पिया तू आजा गाणं जे आहे त्याच्यामध्ये ते जे मध्ये त्यांनी जे केलेलं आहे, तर हे काय आहे, कुठून येतं संगीतकाराकडं? एक्सप्रेशन आहे. जे संगीतकार भावनेला जास्ती महत्त्व देतात, म्हणजे तुम्हाला इंटरेस्टिंग वाटेल ऐकायला की संगीतकाराचा स्वभाव त्याच्या चालींमध्ये उतरतो. आणि पंचमची मी म्हणेन की बंडखोरच होती वृत्ती. तुम्ही म्हणता तसं हे एक्सप्रेशन ठेवलं नसतं गाण्यात तरी गाण्याचं काही फार बिघडलं असतं असं नाही. पण कोण आहे पडद्यावर? हेलन. तिला स्कोप मिळायला पाहिजे, तिच्या मुवमेंट्सला मिळायला पाहिजे, काहीतरी एक्सप्रेशन मिळालं पाहिजे. त्यातनं लय आहे ना, तन की ज्वाला ठंडी हो जैसे गले लगा जा. आणि हे पण त्यांनी तालात नाही ठेवलं. त्याला जर ठोकमपट्टीचा ताल लावाल तर तुम्ही आणि तो ताल मॅचच होणार नाही. ते इतकं ऑफबीट आहे सगळं, म्हणूनच ते नैसर्गिक वाटतं. हे जर तुम्ही ठरवून केलंय असं वाटलं ना, म्हणजे आपण म्हणतो ना की कला ही उत्स्फूर्त वाटते, पण ती उत्स्फूर्त नंतर नसते. मूळ थॉट उत्स्फूर्त आहे, त्याला क्राफ्ट्समनशिप लागतेच. ताई, तुम्ही आता म्हणालात की संगीतकारांचं व्यक्तिमत्व त्यांच्या चालींमध्ये, त्यांच्या संगीतामध्ये उतरतं, पण मग जे जोडी संगीतकार असायचे म्हणजे शंकर जयकिशोर, लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्याबद्दल आपण बोललो, त्या व्यक्तिमत्वांचा द्वंद्व कधी झालं नाही संगीत देताना? नक्कीच होत होतं, नक्कीच होत होतं. फक्त आपल्यापर्यंत मी म्हटलं तसं आपल्याकडे फायनल रिझल्टच येत होता. साधं उदाहरण म्हणजे प्यार हुआ इकरार हुआ,
तिथं प्रचंड भांडण झालं की शंकर जयकिशन म्हणाले की शैलेंद्रला की हे जे तू लिहिलंयस राते दसो दिशाओं से कहेंगे अपनी कहानियां, हे दसो दिशा अच्छा नहीं लग रहा है कान को. शैलेंद्र अडून राहिला की हे राहील तर असंच राहील. आणि त्याचं फायनल त्याच्यावर भरतं वाक्य हे होतं, लता आएगी सब ठीक कर देगी. मैं नहीं बदलूंगा, लता सब ठीक कर देगी. आता गंमत बघा, ते राते दसो दिशाओं से, आता हे ज्याला आक्षेप होता दसो दिशा हे नको, आता तुम्ही असं सतत म्हणत राहिलात ना, तुम्हाला पण वाटेल हे विचित्र वाटतंय कानाला. बरोबर, दसो दिशा आहे काय, काहीतरी चांगलं कर रे, नाही हेच राहील. पण खरोखर बाई आल्या आणि गाऊन गेल्या, कुणाला कळलंही नाही तो शब्द कधी आला आणि कधी गेला. कारण पुन्हा इथे तेच गायकाचं म्हणून एक योगदान असतं, त्याचे म्हणून एक उच्चार असतात. बाई आल्या आणि राते दसो दिशाओं से कहेंगे अपनी कहानियां, काहीच खटकत नाही यात. पण ह्याच्यावरनं भांडण व्हावं, आता आपल्याला आश्चर्य वाटतं ह्याच्यात भांडण्यासारखं काय होतं.